एक महत्त्वाची बातमी आहे। जालन्यातील पर्यटक आदर्श राऊत यांनी NIAला एक मेल केला। पहलगाम हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांशी संवाद साधल्याचा दावा त्यांनी केला। हिंदू हो क्या असं दहशतवाद्यानं विचारल्याचा आदर्श राऊत यांनी दावा केला। दहशतवाद्याच्या स्केचवरून दहशतवाद्याला आपण ओळखलं असा दावा त्यांनी केला। आदर्श राऊत यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आदर्श भैया, मला सांगा, तुम्ही काश्मीरला गेले होते, खरं तर फिरायला गेले होते, त्यानंतर त्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला। तुम्ही आदल्या दिवशी त्या ठिकाणी होते, दुसऱ्या दिवशी हल्ला झाला। काय घटना घडली ती, कोण भेटलं होतं, काय कसं परिस्थिती होती या ठिकाणची? 20 तारखेला आम्ही श्रीनगरला होतो आणि 21 तारखेला आम्ही पहलगामसाठी श्रीनगरवरून निघालो 11:30 वाजता। 1-1:30च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो आणि बैसरन व्हॅली, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणते, ते वर आहे जंगलामध्ये। तर ते घोड्यावर तिथला प्रवास शक्य आहे किंवा पायी, आणि दोन्ही माझ्या आई वडिलांना शक्य नव्हतं म्हणून एकटा मी तिथून घोडा घेऊन गेलो वरती। आणि वरती गेलो असता तिथं एक मॅगीचा स्टॉल होता त्या मिनी स्वित्झर्लंडजवळ। तिथे मी मॅगी खात असताना 5-6 लोक तिथे म्हणजे तिथे त्या स्टॉलवर आले आणि मी तिथं बसलेलो होतो, मॅगी खात होतो। तर त्यातल्या एक व्यक्तीने मला विचारलं किंवा तुम्ही काश्मीरी आहात का? मी म्हणलं नाही, मी तर इथलाच आहे। ते नाही, तुम्ही काश्मीरी तर वाटत नाही म्हणे, तुम्ही हिंदू आहात का म्हणे? म्हणलं नाही, मी तर इथलाच आहे। ते थोडं मला विचित्र वाटलं की असं, म्हणजे आता मी पण असं, आपण फिरत असतो, कोणी जात धर्म असं कोणी कोणाला विचारत नसतं। तर मी शांत बसलो, ते देखील शांत बसले आणि त्यांच्या ते काश्मीरी भाषेत ते बोलत होते त्यांच्या आपसात। आणि बोलत असताना ते मला असं जाणवलं की बाबा, ते म्हणत होते की आज जरा गर्दी इथे कमी आहे। मी आमच्या ते घोड्यावाल्याला पण विचारलं की बाबा काय बनत होते? म्हणजे आज जरा गर्दी कमी आहे। आणि मग 1-2 दिवसानंतर जेव्हा ते फोटो एजन्सीजनी रिलीज केले, त्यावेळेला मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा, यांनी जे फोटो रिलीज केले याच्यातला एक व्यक्ती मला तिथे बोलला। मॅगीच्या स्टॉलवर किंवा तुमची चौकशी करत होता, धर्म विचारत होता, तो त्या फोटोमध्ये आहे। हो। आणि मग मी माझ्या वडिलांना सांगितलं, पण तिथे फार असं भीतीचं वातावरण होतं। माझे वडील मला बोलले की आपण संबंधित एजन्सीजला ही माहिती दिलीच पाहिजे, आपल्याकडून शक्य जे होईल तितकी मदत केलीच पाहिजे। तर आम्ही फोन न करता, कारण की आम्ही श्रीनगर तिथे होतो, घाबरलेलो होतो, म्हणून आम्ही ईमेलद्वारे त्या मॅगीवाल्याचा नंबर आणि बाकी ते जे माझ्यासोबत तिथं घटना झाली जशी मी सांगितली ती त्यांना ईमेलद्वारे मी कळवली। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, जालना।